तर मित्रांनो, मस्तपैकी खेकडीचं कालवण बघा शिजून झालंय आणि आता फक्त जेवायचं आहे बघा. आईने कवट्या टाकलेल्या मस्त शिजवल्यात. आता आम्ही थोड्या वेळात मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, तर रात्री ज्या चिंबोऱ्या आणलेल्या त्या आम्ही आता बनवायला घेतल्यात आईने. आणि आईने आहे ना त्याच्या ज्या कवट्या असतात ना त्यात बेसन वगैरे ते पीठ आम्ही करतोय आणि ते कवटी भरतोय. तर आईने ते करायला घेतलंय कारण खूप दिवसातून त्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत, भेटल्यात. तर त्याच्यामुळं जास्त काही एवढ्या भेटल्या नाही, थोड्याशाच भेटल्या. पण तरी तिने त्या मोठ्या मोठ्या करून त्या त्याचे कवट्या भरायला घेतल्या. मी दाखवते तुम्हाला. कालवण घालून आपण कवट्या भरायला आधी ते बाकीचे शिंगडे आणि त्याच्या ज्या हे आहेत ना ते पेंदे ते आधी घालते. मग वाटण मी बनवलेला, तर आता ते टाकते त्याच्यात. मित्रांनो, आता मुलगी आली ती असते तिकडे मुंबईला, तिला खायला नाही देतात ना, म्हणून ते बहिणीच्या मुलांनी आणले ते आता तिला बनवून देतो. मुलगी आल्यावर आईला कसं वाटतं माझ्या पोरीला बनवू दे. पण एका आशू नाही, आशूला आम्ही मिस करतोय. तिला जास्त सुट्टी भेटत नाही म्हणून ती जास्त थांबत नाही घरी, कारण ते कंपनीत कामाला असते ना त्याच्यामुळं. आणि आता आईने वाटण सगळी भाजी वगैरे वाटण वगैरे सगळं घातलं आहे बघा. म्हणजे ते कवटे वगैरे भरता म्हणजे तोपर्यंत ते थोडंसं शिजून जाईल ना. कलरचा मसाला टाकला कुठं आहे? नाही, चिकन मसाला आहे. थांब, कलरचा मसाला आणतोय. तर मित्रांनो, आता आईने कालवण घातलंय बघा. शिंगडे आहेत, पेंदे आहेत. तिने मसाला नाही जास्त टाकला कारण आमचा मसाला तिखट आहे, तर मसाला थोडाच टाकला आहे. आणि आता कवटे भरायचं कवट्या भरते अशा बघा. आमच्या आदिवासी पद्धत. कवटे भरून खेकडीचं कालवण एवढं भारी लागतं ना, या जेवायला या. तुम्ही कधी खाल्ले असेल किंवा नसल, हे बघा आदिवासी पद्धत अशी असते. आता त्याच्यावर बेसन आहे, त्याच्यात कांदा वगैरे, कोथिंबीर, वाटण सगळं काय टाकून ते आता इकडे उकळा आला का मग ते वरती ठेवायच्या, मग ते शिजून येतं. मग तेव्हा जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा खायचं. आम्हाला पण कधीच नाही भेटत हो हे, बाकी सर्व विकत आणून खातो. मासे आणि चिंबोरी कधी नाही भेटत. काल बहिणीची मुलं आली, त्यांना काय 1000 पद्धती माहिती आहे, कशा चिंबोऱ्या पकडायच्या, कसं काय करायचं. आमच्या घरात तिचे पप्पा कामाला, कधी आम्हाला हे घेतलंच नाही. मटण वगैरे आम्ही आणतो प्रत्येक खायचा वारा असला त्या दिवशी, आणि मासे आणि चिंबोरी नाही भेटत. आमच्या बहिणीच्या मुलांनी काल आले आणि ते काय पाय आणलेले, ते पाय काय केलं ते आई गेले नदीवर घेऊन, त्याच्यात थोड्याशा भेटलं चिंबोऱ्या. ही म्हणजे आई कवटी पिठाने भर म्हणून. तर मित्रांनो, आता कालवण झालं का मग नंतर मी बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. आणि आई असं कवट्या भरून त्याचं जेव्हा उकळा येईल, थोडंसं शिजेल ते, त्याच्यानंतर ते तर टाकेल, कारण पीठ एवढं शिजायला टाईम नाही लागत, ते शिजेल. आणि मग नंतर मस्तपैकी आम्ही खाऊ. चला मित्रांनो, नंतर जेवायला यावं. अजून करंज्या बनवायचं आहे, ते बघा पीठ मळायला घेतलंय. आता म्हटलं आधी जेवण वगैरे घेऊ, पोटात कावळे वाजायला सुरुवात झाली. जेवण झालं का जेवण घेतो, मग करंज्या बनवायच्या. बाकीच्या या टोपामध्ये आहेत, तर बाकी संध्याकाळला परत. तर आता
दाखवते हा मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी खेकडीचं कालवण बघा शिजून झालंय आणि आता फक्त जेवायचं आहे बघा. आईने कवट्या टाकलेल्या मस्त शिजवल्यात. आता आम्ही थोड्या वेळात मस्तपैकी जेवून एकदम मस्त दिसतंय बघा.